नमस्कार मित्रांनो, वेद न्यूज मराठीमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे। आपण पाहतोय आज धर्माबाद पोलीस ठाण्याच्या वतीने धर्माबाद पोलीस ठाण्याचे PI सदाशिवजी बडीकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली धर्माबाद तालुक्यातील संपूर्ण मुलांना मुलींना आणि जे स्पर्धा परीक्षा देत असतात त्या सर्वांना एकत्र करून असा एक आगळा वेगळा उपक्रम राबविला गेला आहे। या स्पर्धा परीक्षे देऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी परीक्षेचं स्वरूप, वेळेचे नियोजन आणि परीक्षेचं कुठलं पॅटर्न आहे तो वेळीच समजावा आणि त्यांना त्या प्रकारे अभ्यासाला चालना मिळावी या दृष्टीने आम्ही हा पॅटर्न सुरुवात केलेली आहे। परीक्षा सिरीज सुरुवात केलेली आहे। त्यासाठी आम्हाला LBS कॉलेज तसेच JK पब्लिकेशनचे गणेश काळे सर यांचा पेपर शेट करण्यासाठी मदत होते आणि त्यामुळं आम्हाला या परीक्षा घेणं शक्य होत आहे। पहिल्यांदा धर्माबाद नांदेड जिल्ह्यामध्ये पहिल्यांदा असं तुम्हाला संकल्पना काय आली की विद्यार्थ्यांना अशी वेगळी ऊर्जा मिळत आणि त्यांना आयडिया मिळत? बरेचसे या भागात बरेचसे विद्यार्थी आहेत, त्यांना परीक्षेचा पॅटर्न समजत नाही आणि स्वरूप समजत नाही आणि वेळीच ते समजत नसल्यामुळे ते बऱ्याचशा स्पर्धा परीक्षेपासून वंचित राहतात। त्यामुळे आम्हाला या भागात सुरुवात करण्याची संकल्पना सुचलेली आहे। तर आजच्या या सध्याच्या जगामध्ये धर्माबाद शहरामध्ये कुठल्याही प्रकारचे क्लासेस नाहीत। त्या ग्रामीण भागात विद्यार्थ्यांना तिथे आपण बोलून मार्गदर्शन करतात, त्यांच्या यशासाठी काय आहे? सर, तुमच्या प्रश्नामध्ये त्याचं उत्तर आहे की धर्माबादमध्ये असे मार्गदर्शन नाही आणि आम्ही आमचं असं सुदैव समजतो की आम्ही याच्यासाठी कधीच कार्यक्रम करत नाही की धर्माबादमध्ये या अगोदर कधी झालं नाही म्हणून, नांदेडमध्ये असं कधी झालं नाही म्हणून। मी जसं आता थोड्या वेळापूर्वी म्हटलं, हे मी माझं कर्तव्य म्हणून करतो, हे माझं उपकार नाहीये। ह्या जमिनीत माझा जन्म झाला, ह्या जमिनीने मला काहीतरी दिलं, त्याच्यानंतर मी सुदैवाने लेखक आणि प्रकाशक होऊ शकलो। पुण्यासारख्या ठिकाणी तुम्ही भाड्याने राहू शकत नाही, त्या ठिकाणी मी 12 वर्षापासून फॅमिली सहित राहतोय। त्याच्यानंतर मला महाराष्ट्रात एवढी ओळख आहे, त्या ओळखीचा थोडा तरी फायदा माझ्या लोकांना झाला पाहिजे हे माझ्या मनात होतं। एके दिवशी बडीकर साहेब आमच्या गावात आले होते, त्यांची ही संकल्पना होती की ते म्हटले की साहेब आपल्याला पोलीस स्टेशनच्या एरियामध्ये विद्यार्थ्यांसाठी फ्री टेस्ट सिरीज ठेवायची आहे, काय करता येईल? मी त्यांना विचारलं की सर तुम्हाला काय मदत लागेल? ते म्हटले मला जर क्वेश्चन पेपर काढून देणारा व्यक्ती असेल तर बाकीचा सगळा खर्च घ्यायला मी तयार आहे, बाकीची सगळी व्यवस्था करायला मी तयार आहे। आणि मला अतिशय आनंद होतो, वर्दीमधल्या खऱ्या माणसाचं दर्शन धर्माबादला या ठिकाणी झालेलं आहे। त्यामुळे असं अजिबात नाहीये की काही जण 4 जण करतायत म्हणून हे काय कार्यक्रम होतोय। एखाद्या माणसाच्या मनामध्ये एक जरी आयडिया झाली तर एवढ्या मोठ्या प्रमाणात पूर्ण होऊ शकते असं मला वाटतं। खरोखरच धर्माबाद तालुक्यातील एवढे विद्यार्थी जमले आणि तुम्हाला सर्व मार्गदर्शन करते सर्व वाटलं नव्हतं। विद्यार्थ्यांना आपण हे दुसरी क्रिएट आहे याबद्दल काय वाटतं तुम्हाला? मनाला तर एवढा आनंद झाला, कारण मला एवढा आनंद याच्यासाठी झाला की विद्यार्थ्यांच्या संख्येपेक्षा विद्यार्थिनींची संख्या जास्त आहे। आणि मी हे कायम सांगत असतो की जर मुलगी शिकली तर 2 घराचं कल्याण करते ती, आणि मुलगा शिकला तर एकाच घराचं करेल किंवा तो स्वतःच करेल। त्यासाठी मला एवढा आनंद झाला मुलींची संख्या बघून। त्यातल्या त्यात ज्या समाजाला आपण पिछडा समजतो, ज्यांचं एज्युकेशन सेक्टरमध्ये प्रमाण कमी आहे, त्या मुस्लिम समुदायातील मुली बुरखा घालून आल्यात। मला एवढा आनंद झाला की आम्ही जे काही काम करतो त्याचं काहीतरी चीज झालंय। आणि हे प्रोग्राम मी आता या ठिकाणी तुमच्या चॅनलच्या समोर जाहीर करतो, कमीत कमी बडीकर साहेब जोपर्यंत धर्माबादमध्ये आहेत तोपर्यंत ह्या कार्यक्रमामध्ये कधीच खाडा पडणार नाही। या ठिकाणी धर्माबाद तालुक्यात आणि दुसऱ्या तालुक्यातील सुद्धा अनेक सर्व विद्यार्थी त्या स्पर्धा परीक्षेसाठी आणि दुसरी टेस्ट आजच्या रविवारी धर्माबाद पोलीस ठाण्याच्या वतीने आयोजित करण्यात आली। यासाठी सर्व विद्यार्थी आहेत आणि या ताई आहेत आपल्यासोबत। ताई, तुम्ही एक पहिल्यांदा मुलीमधून सर्व तुम्ही प्रथम क्रमांक तुमचा आलेला आहे, तर तुम्ही अभ्यास कशा प्रकारे केला आणि तुम्हाला काय शिकायला भेटतं स्पर्धा परीक्षेत? नाही, माझा नियमित अभ्यास होता, त्यामुळे मला ही टेस्ट सिरीज साधारणपणे चांगली वाटली आणि मी या टेस्ट सिरीज करता वेगळा असा अभ्यासक्रम कोणताच केला नव्हता आणि माझ्या अभ्यासक्रमात जे होतं मी त्यानुसारच ही टेस्ट सिरीज सोडवली। काय स्पर्धा परीक्षा करण्यासाठी काय अभ्यास करावा लागते आणि इतर विद्यार्थ्यांनी काय शिकायला पाहिजे? मी सध्या इयत्ता 10वीत आहे, त्यामुळे मला याच्या पुढच्या अभ्यासक्रमाबद्दल तेवढं काही माहिती नाही, पण माझ्या वतीने म्हणजे मी MPSC परीक्षा देण्याचा प्रयत्न करेन भविष्यात आणि MPSC परीक्षेतून मला यश मिळवायचं आहे, त्यासाठी मी नक्कीच 10वी नंतर प्रयत्न करेन।
जे आजचे हा कार्यक्रम आयोजित केले स्पर्धा परीक्षा याबद्दल काय वाटतं तुम्हाला? मला ही टेस्ट सिरीज खूपच आवडली आणि ही टेस्ट सिरीज मोफत असल्यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना याचा खूपच लाभ मिळतोय आणि मला या गोष्टीचा प्रचंड अभिमान वाटतो की पोलीस ठाणे, धर्माबाद पोलीस स्टेशन आणि गणेश काळे सर यांच्यामुळे आम्हाला ही टेस्ट सिरीज उपलब्ध झाली. खरंच मी त्यांचे मनापासून धन्यवाद मानते. तुम्हाला काय वाटतं बरं याबद्दल, याच्या कार्यक्रमाबद्दल, आणि तुम्ही काय आता शिक्षण घेतात, काय वाटतं तुम्हाला? आजच्या कार्यक्रमाबद्दल खूप चांगलं वाटलं आणि गोरगरिबांना या पेपराचा लाभ मिळू शकतो आणि मी आता 10वीमध्ये शिकते. खरोखरच आपण पाहतोय ज्या विद्यार्थ्यांची परिस्थिती नसते पण अशा ठिकाणी धर्माबाद या छोट्याशा तालुक्या ठिकाणी असे स्पर्धा परीक्षा आयोजित करण्यात येत नाही, परंतु आजच्या या धर्माबाद पोलीस ठाण्याच्या वतीनं आणि सदाशिव वडीकर साहेब आणि जे सर आलेत त्यांच्या वतीनं असं आयोजित करण्यात आलं होतं. आपण सर्व विद्यार्थी या ठिकाणी तुमच्या माध्यमातून आणि पोलीस ठाणे सदाशिव वडीकर साहेब यांच्या माध्यमातून सर्व विद्यार्थी जमतात. यामागील संकल्पना काय? माझी संकल्पना हेच आहे की विद्यार्थ्यांना एक मार्गदर्शन, चांगलं मार्गदर्शन भेटावं. कारण का विद्यार्थ्यांना फक्त मला पोलीस भरतीपर्यंतच न्यायचं नाही, तर यांना स्पर्धा परीक्षा काय असते आणि स्पर्धा परीक्षाचं युग असल्यामुळे या विद्यार्थ्यांना इथून मार्गदर्शन चांगलं करून त्यांचं मनोबल वाढवणे आणि ग्राउंडवर त्यांना घेऊन त्यांच्यासोबत वर्कआउट चांगलं करून घेणे आणि त्यांना एक वाईट मार्गातून चांगल्या मार्गाकडे काढणे हा माझा हेतू आहे. आणि याचा लाभ सर्वांनी, धर्माबाद तालुक्यातली जेवढे बी विद्यार्थी आहेत हे करण्यासाठी मनातून इच्छा झाली तरच हे कामं होत असतात. तसेच धर्माबाद पोलीस स्टेशन झालं आणि LBS कॉलेज झालं, यांचं सर्वांचं आपल्याला मार्गदर्शन भेटत आहे आणि धर्माबादच्या बरेच ग्रुपचं आपल्याला मार्गदर्शन भेटत आहे आणि वेळोवेळी आपल्याला मदत पण करत आहेत. त्यामुळे मला खूप खुशी भेटते आणि विद्यार्थ्यांना एक चांगलं मोटिवेशन म्हणून मी हमेशा त्यांच्यासोबत तयारी करत राहतो. काही ना काही असेच एक्झाम आम्ही हळूहळू जास्तच घेण्याची तयारी आहे. जशास तसे ताज्या घडामोडी पाहण्यासाठी व आपल्या परिसरातील बातम्या प्रसारित करण्यासाठी आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करायला विसरू नका. संपर्क करा वेद न्यूज मराठी, सिद्धेश्वर मठपती, मुख्य संपादक.